नमस्कार. आज आपण संतवाणी ही कविता आपण अभ्यासणार आहे. संतवाणीचा भाग 1 भेटी लागे जीवा हा अभंग आपण आज अभ्यासणार आहे, ज्याचे अभंगकार जे आहेत ते संत तुकाराम महाराज आहेत. आणि संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले उर्फ मोरे अशा पद्धतीचं त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा जन्म 1608 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1650 ह्यावेळी झालेला आहे. हा जो अभंग आहे तो सकल संत गाथा खंड 2 श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1136 यातून घेतलेला आहे. आणि ही कविता ज्यांनी ह्या पुस्तकात टाकली संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी हे आहेत. पहिलं आपण बघूयात की संतवाणी म्हणजे नक्की काय. संत कोण? संत कुणाला म्हणतात? माझ्या मते संत म्हणजे तो व्यक्ती जो चांगले कर्म करतो, स्वतः चांगले कर्म करतो आणि मग दुसऱ्याला चांगलं वागणूक देतो आणि त्याचबरोबर वागण्यास सांगतो, तो म्हणजे संत. उद्या सलमान खान तुमच्या समोर आला किंवा कोणताही हिरो तुमच्या समोर आला आणि भाषण देऊन गेला तर तुम्ही त्याला सलमान वाणी म्हणाल का हो? किंवा अक्षय कुमार वाणी म्हणाल का? कैटरीना कैफ आली आणि ती तुमच्या समोर काही बोलून गेली तर तिला तुम्ही कैटरीना वाणी म्हणाल का? नाही, मुळीच. बरोबर. त्याच पद्धतीनं जेव्हा साधू संत येतात आणि आपल्याला उपदेश देतात, ते जे उपदेश असतात त्या उपदेशांना संतवाणी असे म्हणतात. संतांच्या तोंडातून निघालेली वाणी म्हणजे बोलणे, त्याला संतवाणी म्हणतात. मग आपला महाराष्ट्र हे राज्य संतांनी किंवा संतांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपण पुण्यामध्ये शिकतोय, पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याजवळ देहू आहे, आळंदी आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज हे यांनी वास्तव्य केलेली ही ठिकाणं आहेत. आपल्या महाराष्ट्रात नामदेव, एकनाथ, संत चोखामेळा असे अनेक संत होऊन गेले. पण ह्या संतांनी आपल्याला किमान 2 ते 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक देवाची भक्ती, एक चांगले उपदेश आणि त्याचबरोबर आपण देवाची भक्ती का करावी, आपण त्यांना शरण का जावं, आपण त्यांचं दास का बनावं, हे आपल्याला संत सांगून गेले. तर आज आपण बघणार आहे संत तुकाराम महाराज यांचा अभंग, ज्याचे नाव आहे भेटी लागे जीवा. ह्या प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराजांनी आपल्याला त्यांच्या मनातील विठ्ठलाची भेटीची जी ओढ आहे ती कितपत आहे ते सांगितलं आहे. आणि श्री विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ जी संत तुकाराम महाराजांना लागलेली आहे ती त्यांनी वेगवेगळ्या दृष्टांत म्हणजे काय, उदाहरणांतून, एक्झाम्पलमधून त्यांनी ह्या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. तर आपण बघूयात संतवाणीमधला भेटी लागे जीवा हा अभंग. पहिल्याच कडव्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतायत, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. बघा किती सुंदर म्हणतायत. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ते म्हणतात की हे विठ्ठला, हे पांडुरंगा, मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे आणि तुझ्या दर्शनाची मला आस लागलेली आहे आणि मी रात्रंदिवस तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. आपल्याला माहिती आहे की देहू आणि आळंदीवरून दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशी आपण साजरा करण्यासाठी पंढरपूर आणि आळंदीला जात असतो. आणि अशात तेव्हा इथे संत तुकाराम महाराज म्हणतायत की मला
पांडुरंगाच्या भेटीची अत्यंत ओढ लागलेली आहे. पांडुरंगाला भेटण्यासाठी, श्री विठ्ठलाला भेटण्यासाठी मला आस लागलेली आहे. आस लागणे म्हणजे ध्यास लागणे. आणि म्हणून पुढे ते म्हणतायत, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, म्हणून मी तुझ्या भेटीसाठी आतुरलेलो आहे. म्हणून मी रात्रंदिवस, दिवसन रात्र मी तुझ्या भेटीसाठी वाट पाहत आहे. कधी आषाढी किंवा कार्तिकी एकादशी येईल आणि मी माझ्या स्थानापासून पंढरपूरला मी तुला भेटायला येईल. मला तीव्र ओढ लागलेली आहे तुला भेटण्याची. पुढच्या कडव्यामध्ये म्हणतायत, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. बघा किती सुंदर म्हणतायत, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. तर आपल्याला माहित आहे की चकोर नावाचा जो पक्षी आहे, हा पक्षी एक काल्पनिक पक्षी आहे. आणि शास्त्रांमध्ये त्याच्याबद्दल असं वर्णन केलंय की हा चकोर पक्षी फक्त जे पौर्णिमेचे चांदणे जे आहेत ते चांदणे खाऊन तो जगतो. पौर्णिमा जेव्हा येते, आपल्याला माहिती आहे महिन्यातून एकदा पौर्णिमा येते. ह्या पौर्णिमेला जो चंद्रमा असतो, ह्या चंद्रमा ह्या चकोर पक्षाला खूप आवडतो आणि तो वाट पाहत असतो निरंतर पौर्णिमा कधी उगवेल. आणि पौर्णिमेचा चंद्र ज्यावेळी येईल तेव्हा ते जे पौर्णिमेचा चंद्र जो आहे त्याचे चंद्रकिरण पिऊन जगणारा हा चकोर पक्षी आहे. आपण पूर्वी एक पिक्चर पाहिलाय, कोई मिल गया. या पिक्चरमध्ये आपण बघतो की तो जो जादू होता, तो जादू काय खाऊन जगायचा किंवा काय पिऊन जगायचा, तर तो धूप खाऊन पिऊन जगायचा असं आपल्याला त्याच्यात दाखवलंय. अर्थातच हे काल्पनिक आहे, परंतु लेखक म्हणतायत, इथं कवी म्हणतायत, संत तुकाराम महाराज म्हणतायत, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. ते म्हणताय की चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारं जे चांदणं आहे हेच त्याचं जीवन असतं. ते चांदणे खाऊनच तो जगतो. त्याच चकोर पक्षाप्रमाणे मी सुद्धा उतावीळ झालेलो आहे. मनाप्रमाणे माझं मन, तुझी त्या चकोर पक्षाच्या मनाप्रमाणे माझं मन देखील तुझी वाट पाहत आहे. तू माझा चंद्र व मी तुझा चकोर आहे, असं संत तुकाराम महाराज इथं सांगतायत. बघा काय म्हणतायत, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. जसं चकोर पक्षी हा पौर्णिमेचा चंद्र बघण्यासाठी आतुर होतो, मनापासून तो त्याची वाट बघतो पौर्णिमेची, त्याच पद्धतीनं संत तुकाराम महाराज म्हणतायत, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, माझं मन सुद्धा तैसे म्हणजे त्याप्रमाणे माझं मन सुद्धा काय झालेलं आहे, तुला भेटण्यासाठी वाट पाहत आहे. पुढे तिसऱ्या कडव्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतायत, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. काय म्हणतायत बघा, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. ते म्हणतायत की सासरी जी नांदायला गेलेली जी माहेरवाशीण असते, म्हणजे एखाद्या घरात मध्ये आपली बहीण असते किंवा आपली रिलेटिव्ह कोणीही मुलगी असते, तर तिचं लग्न होतं आणि ती लग्न झाल्यावर आपल्या बापाचं घर सोडून सासरी जाते, आपल्या नवऱ्याच्या घरी जाते. तिथं गेल्यानंतर ही मुलगी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने माहेरला येते. पण ती जेव्हा सासरी जाते, नवऱ्याच्या घरी जाते, तिला वारंवार आपल्या बापाच्या घराची वाट पाहत असते ती, किंवा तिला आठवण येत असते आपल्या आईवडिलांची. आणि म्हणून ती जी सासरी गेलेली स्त्री आहे ती माहेरला जाण्याची वाट पाहत असते, आसुसलेली असते माहेरला जाण्यासाठी. आणि त्याप्रमाणे लेखक इथं कवी म्हणतायत
की ज्याप्रमाणे ती जी सासरी गेलेली स्त्री आहे ती आपल्या वडिलांच्या घरी येण्यासाठी आसुसलेली असते, तीव्र तिला ओढ लागलेली असते. तिला वाटत असतं कधी मी माझ्या माहेरी जाईल, माझ्या घराला भरभरून बघेल, माझ्या आईवडिलांना भेटेल, माझ्या भावाला भेटेल, माझ्या संपूर्ण गावाला भेटेल. ही तिला तीव्र ओढ लागलेली असते आणि म्हणून ती आतुरतेनं दिवाळीची वाट पाहत असते. त्याच पद्धतीनं तुकाराम महाराज म्हणतायत की मी देखील त्या आषाढी कार्तिकीची वाट बघतोय, कारण ह्या महिन्यांमध्ये मी माझं गाव सोडून पंढरीला येतो. पंढरीची वाट मी धरू लागतो आणि पंढरपुराला येऊन मी तुझं दर्शन घेतो. काय म्हणतायत? दिवाळीच्या मुळा लेकी असावली. मुळा म्हणजे निमित्ताने, दिवाळीचं निमित्त घेऊन ज्या पद्धतीनं लेकी असावली. लेकी म्हणजे काय? ती मुलगी, बापाची मुलगी जी लग्न करून सासरी गेलेली आहे, ती दिवाळीचं निमित्त घेऊन ती आपल्या माहेरी येत असते. त्या पद्धतीनं आषाढी आणि कार्तिकीची मी वाट पाहत आहे. सासरी नांदायला गेलेली माहेरवाशीन मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेरला जायला आसुसलेली असते. त्याप्रमाणे हे विठ्ठला, हे विठू माऊली, तू माझे माहेर आहेस. तू काय आहे? माझे माहेर आहेस. आणि पंढरीला येण्यासाठी मी खूप वाट पाहत आहे, नितांत वाट पाहत आहे, असं संत तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये म्हणतायत. पुढील ओळींमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतायत, भुके लिवा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. काय म्हणताय बघा, भुके लिवा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. म्हणतायत की भुकेलेले जे बाळ आहे काही खायला किंवा प्यायला मिळावे म्हणून ते रडून रडून आपल्या आईकडं आक्रोश करत असतं, रडत असतं, रडून रडून आपल्या आईला आपल्याकडं बोलवत असतं. त्याप्रमाणे तू माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस हे पांडुरंगा, व मी तुझे बाळ आहे. हे विठ्ठल रूपी माते, तू काय कर, मी तुझी मनापासून वाट पाहत आहे. त्या बाळाला दूध पाजण्यासाठी आई धावून जाते. त्या पद्धतीनं हे पांडुरंगा, तू माझी आई आहेस. उरी माऊली, माऊली म्हणजे माता, उरी म्हणजे माझ्या मनामध्ये तू काय आहे? उरात, माझ्या मनात, ॲट हार्ट काय आहेस तू? माझी माऊली आहे, माझी आई आहेस हे पांडुरंगा तू, आणि मला तुला भेटण्याची आस झालेली आहे. परत एकदा सांगतो, भुके लिवा बाळ अति शोक करी. बघा, एका छोट्या बाळाला ज्याला बोलता येत नाही, त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो अति शोक करतो. शोक करणे म्हणजे आक्रोश करणं, रडणं, मोठमोठ्याने रडायला लागतो. त्याला सांगता येत नाही, तो म्हणत नाही हे मम्मी ये आणि मला दूध पाज, असं कधी होत नाही. तो खूप रडतो आणि रडून रडून काय करतो? आपल्या आईला बोलवतो. त्याच पद्धतीनं त्या बाळासारखं आतुरतेनं, खूप आक्रोशानं मी तुझी वाट पाहत आहे. आणि ज्या पद्धतीनं त्या बाळाची आई आहे त्या पद्धतीनं हे पांडुरंगा, मी तुझं बाळ आहे आणि तू माझी माऊली म्हणजे तू माझी आई आहेस. बघा किती सुंदर पद्धतीनं संत तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये समजून देत आहेत की हे पांडुरंगा, मला तुला भेटण्याची ओढ लागलेली आहे. पुढचा दृष्टांत ते देत आहेत, म्हणतायत, तुका म्हणे मज लागलीसे भूक धावून श्रीमुख दावी देवा. काय म्हणतात? दावी म्हणजे दाखव, श्रीमुख म्हणजे काय? विठ्ठलाचा चेहरा. मज म्हणजे मला, माऊली म्हणजे आई माता. ते काय म्हणतायत की शेवटच्या कडव्यामध्ये ते म्हणतायत की संत तुकाराम महाराज म्हणतायत, हे विठ्ठला, तुझ्या भेटीची मला भूक लागलेली आहे. काय म्हणतात? हे विठ्ठला, तुझ्या भेटीची मला भूक लागलेली आहे. आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. तू धावत ये आणि मला तुझे श्रीमुख दाखव. तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे. बघा काय म्हणतात? तुका म्हणे,
तुका म्हणे म्हणजे काय, तर संत तुकाराम महाराजांची ही नाममुद्रा आहे. म्हणजे तुका म्हणे, ते जे काही अभंग लिहित आहेत त्या अभंगामध्ये शेवटी म्हणतात तुका म्हणे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतायत मज लागलीसे भूक. मज लागलीसे भूक म्हणजे काय, की मला भूक लागलेली आहे, पण ही भूक कशाची आहे, तुझ्या भेटीची. तुझ्या भेटीची आस मला लागलेली आहे, किंवा तुझ्या भेटीची मला भूक लागलेली आहे. आणि पुढे म्हणतात धावूनी. धावूनी म्हणजे धावून ये, पळत ये. आता तू धावत ये आणि तुझे श्रीमुख. श्रीमुख दावी देवा. दावी म्हणजे दाखव. तुझं श्रीमुख अतिशय सुंदर असं मुख आहे, महान असं मुख आहे. ते मुख मला दाखव. तुझं दर्शन मला करायचं आहे. तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे. बघा किती सुंदर पद्धतीनं पांडुरंगाला संत तुकाराम महाराज आपल्या मनातील जी त्यांना भेटण्याची आस आहे किंवा ओढ आहे ती इथं व्यक्त करतायत. परत एकदा सांगतो, ते पहिल्या कडव्यामध्ये म्हणतात भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणतायत की श्री विठ्ठलाची आवळणी करताना संत तुकाराम महाराज म्हणतायत, हे विठू माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची, तुझ्या दर्शनाची तीव्र ओढ लागलेली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहत आहे. पुढे म्हणतायत पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. ते म्हणतायत चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारं जे चांदणं आहे हेच त्या चकोर पक्षाचं जीवन असतं. आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राचं पाझरणारं जे चांदणं आहे ते खाऊन हा पक्षी जगत असतो. आणि तो आतुरतेनं चकोर पक्षी पौर्णिमा कधी उगवेल त्या रात्रीच्या, पौर्णिमा रात्रीची वाट बघतो. त्या चकोर पक्षाप्रमाणे मी सुद्धा, माझं मन सुद्धा उतावीळ झालेलं आहे तुला भेटण्यासाठी. मी तुझी आतुरतेनं वाट बघतोय. तू माझा चंद्र व मी तुझा चकोर पक्षी आहे. पुढे म्हणतायत दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. काय म्हणतायत की सासरी नांदायला गेलेली माहेरवाशीन मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेरला जायला आसुसलेली असते. त्याप्रमाणे हे विठ्ठला तू माझे माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहत आहे. पुढे म्हणतायत भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. म्हणतायत भुकेलेले बाळ काही खायला किंवा प्यायला मिळावं म्हणून रडून रडून आपल्या आईकडे आक्रोश करतं, रडून रडून आपल्या आईला बोलावतं. त्या पद्धतीनं हे पांडुरंगा तू माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस व मी तुझे बाळ आहे. श्री विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे. पुढे म्हणतायत तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. आणि शेवटच्या कडव्यामध्ये ते म्हणतायत संत तुकाराम महाराज म्हणतायत हे विठ्ठला तुझ्या भेटीची मला भूक लागलेली आहे. आता धावून ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे. बघा संत तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला संत तुकाराम आपल्या मनातील श्री विठ्ठलांच्या भेटीची जी ओढ आहे ती समर्पक दृष्टांतून व्यक्त केलेली आहे. दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल, उदाहरणातून. पहिलं उदाहरण त्यांनी चंद्रमा, पौर्णिमा आणि चकोर पक्षाचं दिलंय. दुसऱ्या उदाहरणामध्ये दिवाळीच्या निमित्ताने आसुसलेली जी मुलगी आहे तिचं उदाहरण दिलंय. तिच्याप्रमाणे ते पांडुरंगाला भेटायला आसुसलेत. पुढं भुकेली वा बाळ, ज्या लहान बाळाला भूक लागलेली आहे त्या बाळाची उदाहरण त्यांनी आपल्याला दिलंय. आणि शेवटी म्हणतायत की ह्या सगळे जसे आतुरतेनं वाट बघतायत त्या गोष्टींचे
त्याचप्रमाणे हे पांडुरंगा, मी तुला भेटण्याची, तुझं दर्शन घेण्याची मला आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे.